असलेले आदरणीय शिवानंदजी महाराज, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू, आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय काकाजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पिंपळगाव गावातून आलेले सर्व समाजाचे अध्यक्ष, वरसाड्याहून आलेले चेअरमन, सरपंच, डॉक्टर साहेब, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, बांधवांनो आणि मित्रांनो, या राजराजेश्वरी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि कोणती आहे की माता पिता गोशाळा, दोघं तिघे एकत्र आहेत का? अच्छा. या सर्व गोशाळेचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या दोघही संस्थांच्या गोमातेचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. बांधवांनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या युती सरकारचं, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार आपण सगळेजण आहात. परंतु त्या सगळ्या ऐतिहासिक निर्णयांमधला एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला की तो निर्णय म्हणजे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या गोमातांना राजमाताचा दर्जा देऊन एक सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक करण्याचं काम या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने केलं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बांधवांनी, भगिनींनी आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही सरकारला एवढं मोठं बहुमत मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मिळालं नाही. एवढं मोठं बहुमत या राज्य सरकारने, या राज्याने आपल्या या युतीच्या सरकारला दिलं. त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. राज्य सरकारचं अभिनंदन करत असताना तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण सुद्धा एक नवा इतिहास या मतदारसंघामध्ये रचण्याच्यासाठी आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा मला वाटतं पिंपळगावकरांचा यावर्षी राहिलेला आहे. याचं कारण असं आहे की या मतदारसंघाचा इतिहास असा होता की आजपर्यंत या मतदारसंघाने तिसऱ्यांदा एकाही आमदाराला निवडून दिला नाही. पहिल्यांदा तर अशी परिस्थिती होती की एकदा बापूसाहेब, एकदा आप्पासाहेब असायचे. दुसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास हा तात्यासाहेबांच्या रूपाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केला आणि त्यानंतर त्यांचाच इतिहास आपण मोडीत काढत तिसऱ्यांदा तुम्ही मला हॅट्रिक करण्याची संधी तर दिलीच, परंतु एक महत्वाचा विषय आणखी असा झाला की या मतदारसंघामध्ये एवढं मोठं मताधिक्य मला असं वाटतं की आजपर्यंतच्या कुठल्याही आमदाराला 40,000चं मताधिक्य या मतदारसंघामध्ये आजपर्यंत मिळालं नाही. ते मताधिक्य तुम्ही मिळवून देण्याचं काम करून तो एक नवा इतिहास या मतदारसंघामध्ये केला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. बांधवांनो, आज गोमातेला राजमातेचा दर्जा आपल्या राज्य सरकारने देऊन एक नवीन इतिहास केला. खऱ्या अर्थाने नुसता राजमातेचा दर्जा दिला नाही तर खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबापेक्षाही जर का सांभाळणं कठीण असेल तर ती गोशाळा सांभाळणं खूप कठीण आहे. याचं कारण असं आहे की आज जर का तुम्ही फक्त गोशाळेकडे चित्र नजर फिरवली तर मला वाटतं एकही गाय सुदृढ आपल्याला दिसणार नाही. याचं कारण असं आहे की जो शेतकरी ज्या गाईला कंटाळला, जी गाय आपल्याला आता दूध देत नाही, ज्या गाईला आता मला सांभाळायला जड पडतं, असे शेतकरी मला वाटतं सगळ्या खापड गाईंना आपल्या या गोशाळेमध्ये देण्याचं काम करतात. आणि अशा गाईंना सांभाळण्याचं जिकिरीचं काम मला वाटतं गोशाळेचे मालक किंवा अध्यक्ष किंवा ती संस्था करते. आणि त्याचा एक निश्चितपणे आपण या सगळ्या संस्था चालकांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. आता या सगळ्यांची दशा बघून
खऱ्या अर्थाने आपल्या राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की जे कसाईच्या दारावर जाणाऱ्या गायी आहेत त्या खऱ्या अर्थाने सांभाळायचं काम आमचे गोशाळेचे संस्थाचालक किंवा ते अध्यक्ष या ठिकाणी करतात। माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आपण ह्या ना त्या प्रकारे अनेक प्रकारचं दान करतो। जर का यांना खरंच मदत करायची असेल, राज्य सरकारने आपल्या परीने प्रयत्न केला की त्यांचं टॅगिंग करून ते मला वाटतं 31 तारखेपर्यंत रजिस्टर करायचे आहेत। ते रजिस्टर करून आपल्याकडे असलेलं सगळं पशुधन असेल त्याचं तात्काळ रजिस्टर केलं पाहिजे। कारण आता नुसतं जाहीर करून किंवा राजमातेचा दर्जा देऊन त्यांनी ठेवलेलं नाही, तर प्रत्येक जनावराच्या पोटी 50 रुपयाचं अनुदान मला वाटतं राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे। आणि या 50 रुपयावर त्यांचं खूप काही होईल असं वाटत नाही। पण आपण आता आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की आपल्याला जे जे काही शक्य असेल ते इकडे तिकडे कुठेतरी मदत करण्यापेक्षा, इकडे तिकडे कुठेतरी दान करण्यापेक्षा आपण जर का या गोशाळेला, या संस्थांना जर का आपण चारा रूपी काही दान करू शकलो किंवा वेगवेगळ्या पद्धतीची आपण मदत करू शकलो तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं पुण्याचं काम या गोमातेच्या या ठिकाणी होणार आहे। मला असं वाटतं की आपण अनेकदा असं होतं की आपण गोशाळेला तर दान करतोच, परंतु अनेकदा आमचा शेतकरी बांधव की ज्या गायींनी आम्हाला दूध पाजलेलं आहे, ज्या बैलांनी आमच्या शेतीचं पूर्ण आमच्यापेक्षाही काबाड कष्ट त्या शेतीमध्ये केलेलं आहे आणि या दोघांमुळे खऱ्या अर्थाने आमचा संसार किंवा आमची प्रगतीला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इतके मतलबी असतो की जेव्हा एखादी गाय दूध देणं बंद करते तेव्हा आम्ही कसायाच्या दारासमोर तिला विकतो। एखादा बैल काम करणं बंद करतो त्यावेळेस त्याला कसायाच्या दारापुढे नेतो। माझी तर विनंती आहे की आपण एकदा फक्त प्रयोग करा की असं जर का जनावर किंवा अशी गाय किंवा बैल किंवा गोवंश जर का एक्सपायर झालं, ते जर का दगावलं आणि त्याला जर का तुम्ही 10 फुटाचा गड्डा करून त्या गाईला किंवा त्या म्हशीला किंवा त्या बैलाला जर का तुम्ही त्या ठिकाणी टाकलं आणि त्याला 4-6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर काढलं तर मला वाटतं तुमचं 1 लाख रुपयाचं खत ती एकटी 10 फुटाचा गड्डा हे तुम्हाला देऊ शकतं। इतकं पौष्टिक खत मला वाटतं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे। हा वैज्ञानिक प्रयोग आहे। हा काही असं मी फक्त सांगतोय म्हणून आपण ते करतोय असं नाहीये। पण तुम्ही इकडे जर का 10 ट्राल्या शेत टाकणार असाल, शेणखत टाकणार असाल आणि इकडे एका जनावराला गाडून ते 4-6 महिन्यांनी, वर्षभराने जेव्हा काढणार तर त्याच्या इतकं मला वाटतं पौष्टिक खत आपल्याला कुठेही मिळणार नाही। आणि म्हणून त्याच्यातून या जनावरांची अवहेलना होणार नाही, आपल्याकडून कुठलंही पापाचं काम होणार नाही आणि ज्यांनी आपल्याकरता अहोरात्र कष्ट करून आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेलेलं आहे अशा गौवंशेला आपण चुकीच्या मार्गाने नेणार नाही आणि ते शेवटी जाताना सुद्धा आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेईल इतकं सुंदर काम मला वाटतं या ठिकाणी होऊ शकतंय। आणि म्हणून याचा प्रचार आणि प्रसार आपण करून एक चांगल्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करावं अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं मी करतो। पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही एकाच ठिकाणी कम खर्चा में अधिक उजाला हो गया। माझी तीच परिस्थिती होती, मलाही तेच वाटत होतं। मला असं वाटत होतं की आता पिंपळगाव मध्ये फिरणं म्हणजे किमान 4-5 तास लागणार आहेत, ते छोटंसं गाव नाही। पण तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी माझा एक सुंदर असा यथोचितरित्या सत्कार केला, त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे, सर्व संस्थांचे, ग्रामपंचायत विकास सोसायटींचे मनापासून आभार मानतो। आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद।